मीरा भाईंदरच्या स्टेशन रोडवर संध्याकाळची वेळ. लोकल ट्रेनमधून उतरलेली माणसं, धावपळ, गोंधळ, सगळं नेहमीसारखंच. त्या गर्दीतून रोहित दाभोळे घाईघाईने घराकडे चालला होता. चेहऱ्यावर थकवा, मनात चिंता. कारण आता तो फक्त भाऊ नव्हता, तो पतीही झाला होता आणि नवीन घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र काम करत होता. लहानपणी आई वडील गेले तेव्हापासून त्याला आपल्या छोट्या बहिणीला सानिका, सानू अगदी आईसारखं जपलं होतं. घरी पोहोचताच रोहित थकून सोफ्यावर पडला. सानू लगेच पाण्याचा ग्लास घेऊन आली, पण तिच्या हातातून तो ग्लास अचानक खाली पडला आणि तुकडे तुकडे झाला. तो आवाज जणू रोहितच्या मनात साचलेला ताण फोडून गेला. काय ग सानू, एक काम नीट होत नाही का तुझ्याकडून? दिवसभर घरी असतेस तरी काही काम करत नाहीस. वहिनीला पण मदत नाही. मी किती ओझं उचलू? सानू शांत, एक शब्दही नाही. ती खाली वाकली, काचेचे तुकडे उचलू लागले. तिचे हात थरथरत होते, डोळ्यात पाणी होतं. आतून वहिनीचा आवाज आला, अहो सोडा ना, सवयच आहे त्यांना. सानूने डोळे पुसले आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री रोहितला थोडं वाईट वाटलं, पण थकव्यामुळे तो झोपून गेला. गेल्या काही महिन्यांपासून सानू खूप शांत झाली होती. ती वारंवार आजारी पडायची, वजनही कमी होत होता. पण रोहितला वाटायचं, ही फक्त काम टाळण्यासाठी बहाणे करते. 2 महिने गेले. दिवाळी जवळ आली. घरात आनंदाचं वातावरण होतं. रोहितने मोठ्या मेहनतीने नवीन फ्लॅटसाठी पैसे भरले होते. पण भाऊबीजेच्या आदल्या दिवशी अचानक बाथरूममधून मोठा आवाज आला. रोहित धावत गेला. सानू जमिनीवर पडली होती आणि तिच्या नाकातून रक्त वाहत होतं. सानू? तो तिला उचलून तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासलं आणि रोहितला बाजूला बोलावलं. डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. रोहित, तुम्ही खूप उशीर केलाय. तुमच्या बहिणीला ब्लड कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात आहे. रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? पण तिने मला कधीच सांगितलं नाही. डॉक्टर शांतपणे म्हणाले, तिला 6 महिन्यांपासून खूप त्रास होत होता, पण कदाचित ती काही कारणाने शांत राहिली. रोहित आयसीयूमध्ये धावत गेला. सानू ऑक्सिजनवर होती, खूप अशक्त. त्याने तिचा हात घट्ट पकडला. सानू, मला माफ कर ग, तू मला का नाही सांगितलंस? सानूने हळूच डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. तिने थरथरत्या हाताने रोहितच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काही क्षणात तिचा हात शांत झाला. भाऊबीजेच्या पहाटे सानू कायमची निघून गेली. सानू गेल्यानंतर घरात शांतता पसरली. रोहित वेड्यासारखा तिच्या खोलीत गेला. कपाट उघडताना त्याला एक मेडिकल फाईल आणि एक डायरी सापडली. डायरीवर लिहिलं होतं, दाभोळे. त्याने फाईल उघडली. 6 महिन्यांपूर्वीच सानूला तिच्या आजाराबद्दल कळलं होतं. खाली एक पत्र होतं. दादा, मला माफ कर, मी मुद्दाम आजारी नाही पडले. डॉक्टरांनी सांगितलं होतं की उपचाराला खूप पैसे लागतील. मला माहीत होतं, तू तुझं नवीन घराचं स्वप्न सोडून माझ्यावर पैसे खर्च करशील. तुझं लग्न झालंय, तुमचा संसार आहे. मी तू कसा मोडू? तू म्हणालास ना, मी नुसती झोपते. दादा, मला उभं राहायलाही त्रास व्हायचा, पण मला माझा दादा हसताना बघायचा होता. नवीन घर घे आणि आनंदात राहा. तुझी सानू. ते पत्र वाचताना रोहित कोसळला. सानू, मला नाही पाहिजे ते घर. तू परत ये ग. माझं सगळं घे, पण मला माझी बहीण परत दे. आज एका मोठ्या फ्लॅटमध्ये रोहित राहतो, पण त्या घरातल्या देवघरात देवासोबत सानूचाही फोटो आहे. प्रत्येक भाऊबीजेला तो तिच्या फोटोसमोर साडी ठेवतो आणि ती डायरी, आणि तासनतास रडत बसतो. आपली जवळची माणसं आपल्याला त्रास नको म्हणून स्वतःचं दुःख लपवतात आणि आपण स्वप्न, पैसे, भविष्य यांच्या मागे धावताना त्यांच्या डोळ्यातलं दुःखच पाहू शकत नाही. माणसं जिवंत असताना त्यांना वेळ द्या, कारण एकदा ती निघून गेली की फोटो फक्त आठवणी देतात आणि मनात उरतो तो फक्त पश्चाताप. मित्रांनो, ही कथा फक्त रोहित आणि सानूची नाही, ही कथा आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची.
आपण सगळेच कुठेतरी व्यस्त आहोत, पैसे कमावण्यात, स्वप्न पूर्ण करण्यात. पण त्या धावपळीत आपल्या जवळच्या माणसांच्या मनात काय चाललंय हे आपण विचारायलाच विसरतो. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल.